की हे स्तोत्र कल्पवृक्षासारखं आहे. जो जशी इच्छा धरेल त्याला तसं फळ मिळतं. तसेच स्तोत्र म्हणजे देवाला दिलेलं एक थँक्स गिव्हिंग लेटर. आपल्या पूर्वजांनी मंडल ही संकल्पना मांडली. व्यंकटेश स्तोत्र आपण पिढ्यानुपिढ्या वाचतो, पण आपल्यातल्या पार्थ सारख्या तरुण पिढीला अनेकदा प्रश्न पडतो की या स्तोत्राचं नक्की महत्व काय. त्याचे उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत त्याचे आजोबा, ज्यांनी आयुष्याची अनेक वर्ष अध्यात्माच्या अभ्यासात घालवली आहेत. चला तर मग ऐकूया या दोघांमधील हा रंजक संवाद. सकाळच्या वेळी पार्थ घाईघाईत स्तोत्र वाचून संपवतो आणि देवाला नमस्कार करून उठतो. आजोबा खुर्चीवर बसून त्याची गंमत पाहत असतात. आजोबा त्याला म्हणतात, पार्थ आजची ड्युटी संपली वाटतं. पार्थ हसत त्यांना सांगतो की ड्युटी नाही हो आजोबा, भक्ती. पण खरं सांगू का, रोज वाचतोय खरं, पण कधी कधी मनात येतं की नक्की नक्की यात काय शक्ती आहे. हे स्तोत्र नेमकं आलं कुठून आणि ह्याला व्यंकटेशच का म्हणतात. आजोबा त्याला प्रेमाने जवळ बोलवतात. अरे पार्थ, हे स्तोत्र म्हणजे श्रद्धा आणि विज्ञानाचं एक अद्भुत संगम आहे. तुला याचे पैलू माहीत झाले ना, तर तुझं वाचन यांत्रिक न राहता भक्तीत बनेल. पार्थ विचारतो, सांगा ना आजोबा, हे स्तोत्र नक्की कोणी लिहिलं. आजोबा म्हणतात, हे बघ, मूळ स्तोत्र आहे संस्कृत मध्ये, ब्रह्मांड पुराणात. तो ब्रह्मदेव आणि नारद ऋषींमधील संवाद आहे. पण महाराष्ट्रातील घराघरात जे स्तोत्र पोहोचलं ते लिहिलं कवी देवीदास यांनी. साधारण 350 वर्षापूर्वी, जेव्हा संस्कृत सर्वांना समजत नव्हती, तेव्हा देवीदास महाराजांनी अतिशय रसाळ मराठी ओवी 108 ओव्यांचं स्तोत्र रचलं. पार्थ म्हणतो, 350 वर्ष जुनं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ. पण आजोबा त्यांना व्यंकटेश का म्हणतात. तिरुपती बालाजी आणि व्यंकटेश एकच का. आणि आपण रोज स्तोत्र वाचतो, पण नक्की स्तोत्र म्हणजे काय हो. आजोबा त्याला छान असं समजावून सांगतात. व्यंकटेश या शब्दाची फोड खूप महत्वाची आहे. वेम म्हणजे पाप, कट म्हणजे दहन करणारा आणि ईश म्हणजे स्वामी, जो आपल्या भक्तांची सर्व पाप आणि संकटे जाळून भस्म करतो, तो म्हणजे व्यंकटेश. तसेच स्तोत्र म्हणजे देवाला दिलेलं एक थँक्स गिव्हिंग लेटर. देवाने आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलंय, त्याचं कौतुक करणं म्हणजे स्तोत्र. जेव्हा आपण कोणाचं कौतुक करतो तेव्हा ती व्यक्ती जशी आपल्यावर खुश होते, तसंच देवाच्या गुणांचं वर्णन केलं की देवही प्रसन्न होतो. स्तोत्र हे भक्तीचं सर्वात सोपं आणि रसाळ माध्यम आहे. पार्थ पुढे आजोबांना विचारतो, तिरुपती आणि व्यंकटेश एकच का हो. आजोबा त्याला सांगायला सुरुवात करतात की हो पार्थ, जर तू हे स्तोत्र नीट वाचले असेल तर त्यात एका श्लोकात व्यंकटाद्री निवासाय चा उल्लेख आहे, म्हणजे व्यंकट नावाचा डोंगर. आज आपण ज्याला तिरुपती हिल्स किंवा तिरुमला म्हणतो, जिथे तिरुपती बालाजी मंदिर आहे. जर तुम्हाला तिरुपती बालाजी मंदिर तेथे कसं आलं, त्या मंदिरात फॉलो होणाऱ्या प्रथांमागचं रहस्य काय, हे जाणून घ्यायला आवडेल तर मी एक सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओ आधीच बनवला आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. पार्थ पुढे विचारतो, पण आजोबा 108 ओव्याच का, कमी जास्त का नाही तो. आजोबा सांगतात, हेच तर खरं खगोलशास्त्र आहे. आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत आणि प्रत्येक नक्षत्रांचे 4 चरण असतात. 27 गुणिले 4 होतात 108. जेव्हा तू स्तोत्र पूर्ण वाचतोस तेव्हा तू संपूर्ण ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी स्वतःला जोडतोस. आपल्या जपमाळेत 108 मणी असतात, कारण 108 वेळा एखादा मंत्र किंवा ओवी म्हटल्याने तो विचार आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कायमचा कोरला जातो. आणि व्यंकटेश स्तोत्रातील 108 ओव्या या 108 पावलांसारख्याच आहेत, ज्या तुला साध्या मनुष्यापासून ईश्वरी ऊर्जेशी जोडतात. पार्थ म्हणतो, बापरे, मग ते मध्यरात्रीच्या पठणाचं काय हो बाबा. आजोबा त्याला सांगतात, मध्यरात्री पृथ्वीचा चुंबकीय प्रभाव अतिशय स्थिर असतो. या शांत काळात जेव्हा तू स्तोत्र पठण करतोस तेव्हा तुझ्या मेंदूतून निघणाऱ्या लहरी थेट विश्वाच्या ऊर्जेशी संवाद साधू शकतात आणि याला संकल्पसिद्धी म्हणतात. दिवसा आजूबाजूला खूप गोंधळ असतो, यामुळे मंत्राच्या ध्वनी लहरी ह्या विखुरल्या जातात. मध्यरात्री 12 वाजता वातावरण पूर्णपणे निवांत असतं आणि अशा वेळी तू उच्चारलेला प्रत्येक शब्द इको तयार करतो. व्यंकटेश स्तोत्रातील ओव्यांची कंपनं ही शांततेत तुझ्या घराच्या वास्तूत आणि तुझ्या शरीरातील पेशींमध्ये खोलवर रुजतात. पार्थ पुढे म्हणतो, बाबा एक महत्वाचा प्रश्न विचारतो, फलश्रुती नक्की काय हो. आजोबा त्याला सांगतात, पार्थ, देवीदास महाराजांनी यात स्पष्ट लिहिलं आहे की हे स्तोत्र कल्पवृक्षासारखं आहे. जो जशी इच्छा धरेल त्याला तसं फळ मिळतं. समजा कोणाला आरोग्य हवं असेल, कोणाला नोकरी हवी असेल किंवा कोणाच्या घरात सतत भांडण होत असतील, तर हे स्तोत्र तिथे शांती निर्माण करतं.
देवीदास महाराजांनी खूप मोठी आश्वासनं दिली आहेत. ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांच्यासाठी हे वरदान आहे. 9व्या ओवीत महाराज ठामपणे म्हणतात, जे जे मनी इच्छिले ते ते व्यंकटेशी दिले. जर एखादं खूप मोठं संकट असेल तर 21 दिवस 21 वेळा वाचन करावं. याला मंडल म्हणतात. एका महिन्यात तुला मार्ग दिसायला लागतो. पार्थला पुढे प्रश्न पडतो की आजोबा, हे मंडल म्हणजे नेमकं काय हो, आणि इतकं महत्व काय आहे त्याचं? आजोबा सांगतात, अरे पार्थ, आपलं शरीर आणि हे ब्रह्मांड एका चक्रात फिरतंय. विज्ञानाला सुद्धा हे मान्य आहे की आपल्या पेशींना कोणतीही नवीन सवय लावायला साधारण 40 ते 48 दिवस लागतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी मंडल ही संकल्पना मांडली. व्यंकटेश स्तोत्राचं 21 किंवा 42 दिवसांचं मंडल पूर्ण करायचं म्हणजे स्वतःला रिप्रोग्राम करणं आहे. पार्थ पुढे म्हणतो, म्हणजे मंडल पूर्ण केल्यावर देवाचा आशीर्वाद मिळतो का? आजोबा म्हणतात, आशीर्वाद तर मिळतोच, पण त्यासोबत तुझी स्वतःची इंटरनल एनर्जी इतकी पॉवरफुल होते की तुला संकटांशी लढायला बळ मिळतं. पार्थ म्हणतो, आणि बाबा ज्यांना काहीच नको त्यांच्यासाठी? आजोबा हसत म्हणतात, त्यांच्यासाठी सर्वात मोठं फळ म्हणजे भक्ती. तुम्ही भगवंताशी एकरूप होतात. हे स्तोत्र केवळ भौतिक सुख देत नाही, तर तुला आत्मिक समाधानही देतं. हे सर्व ऐकून पार्थ म्हणतो, बापरे, मला तर हे काहीच माहित नव्हतं आजोबा. मी फक्त काहीतरी फळ मिळेल या आशेने वाचत होतो. पण आता याचा अर्थ कळल्यावर उद्यापासून वाचताना वेगळीच ओढ वाटेल. आजोबा म्हणतात, अगदी बरोबर. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा इतिहास आणि अर्थ कळतो तेव्हा ती यांत्रिक न राहता भक्ती बनते. पार्थ आजोबांना म्हणतो, धन्यवाद आजोबा. आज खऱ्या अर्थाने मला व्यंकटेश स्तोत्र समजलं. उद्यापासून मी फक्त वाचणार नाही तर अनुभवणार सुद्धा. अशाच एक पॉवरफुल स्तोत्राबद्दलचाही मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. धन्यवाद.